नीट पेपर फुटी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। फैमा आणि यूडीएफच्या याचिकांवर सुनावणी होणार। एनटीए बरखास्त करून कोर्टाच्या देखरेखीखाली संगणक आधारित परीक्षा घेण्याची मागणी। नीट पेपर फुटी प्रकरणी नांदेडमधील 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी। संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी। पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून तपासणी। नाशिकमधील टीसीएस प्रकरणामध्ये कोर्टात 250 ते 300 पानांचं दोषारोपपत्र दाखल। महिला अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप। पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचाही उल्लेख। प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 संशयित अटकेत। भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात 50 भोंदूबाबांच्या विरोधात कारवाईचा बडगा। नाशकात सर्वाधिक 5 गुन्हे दाखल। बहुतांश प्रकरणामध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप। यंदा 90% पाऊस पडण्याची शक्यता। तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 43% कमी राहण्याचा अंदाज। उष्णतेची लाट अधिक असल्यानं कमी पावसाची शक्यता। मुंबईसह ठाणे आणि उपनगरांमध्ये 2 दिवसात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार। सध्या तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 2000 तर चांदीच्या दरामध्ये 3000 रुपयांची वाढ। सोन्यासाठी प्रतितोळा 1,59,650 रुपये मोजावे लागणार, तर चांदी प्रति किलो 2,76,040 रुपयांवर।